एकदा राजा भोजच्या दरबारात एक प्रश्न उपस्थित झाला, अशी कोणती विहीर आहे की तिच्या आत पडल्यानंतर माणूस बाहेर येऊ शकत नाही. या प्रश्नाचं उत्तर कोणीही देऊ शकलं नाही. शेवटी राजा भोजने राजपुरोहित पंडित ब्राह्मणाला 7 दिवसाच्या आत या प्रश्नाचे उत्तर देण्यास सांगितले, अन्यथा त्याला मिळालेली सर्व बक्षिसे आणि इतर धन परत घेतले जाईल आणि त्याला हे नगर सोडावे लागेल. 6 दिवस उलटून गेले, त्याला उत्तर मिळाले नव्हते. निराश होऊन तो जंगलाकडे निघाला. तिथे त्याची एका मेंढपाळाशी भेट झाली. मेंढपाळाने विचारले, तुम्ही पंडित आहात, राजाचे आवडते आहात, मग तुमच्या चेहऱ्यावर इतके दुःख का आहे? हा मेंढपाळ मला काय मार्गदर्शन करणार असा विचार करून पंडित काहीच बोलला नाही. मेंढपाळाने पुन्हा त्याच्या दुःखाचे कारण विचारले. पंडितजी, मी ही एक संतसंगी आहे. कदाचित माझ्याकडे तुमच्या प्रश्नाचं उत्तर असेल, म्हणून कृपया अजिबात संकोच करू नका. राजपुत्राने प्रश्न सांगितला आणि उद्यापर्यंत उत्तर न मिळाल्यास राजाने मला शहरातून हाकलून देण्याची धमकी दिली आहे. मेंढपाळ म्हणाला, माझ्याकडे पारस मणी आहे, त्यातून भरपूर सोने बनवा. मी तुम्हाला तो मणी देण्यापूर्वी तुम्हाला माझी एक अट मान्य करावी लागेल. तुम्ही माझे शिष्य व्हा. सुरुवातीला पंडितच्या मनात अभिमान गर्व निर्माण झाला. तो विचार करत होता की त्याने एका नालायक मेंढपाळाचा शिष्य का व्हावे, परंतु स्वतःची स्वार्थी इच्छा पूर्ण करण्यासाठी तो शिष्य होण्यास तयार झाला. मेंढपाळ म्हणाला, तुम्ही आधी माझ्या मेंढीचे दूध प्या, नंतर शिष्य व्हा. पंडित म्हणाला की जर मी ब्राह्मण मेंढीचे दूध प्यायलो तर माझी बुद्धी भ्रष्ट होईल. मी दूध पिणार नाही, मग तुम्हाला पारसमणी देणार नाही. मेंढपाळ म्हणाला. पंडित म्हणाला, ठीक आहे, मी दूध पिण्यास तयार आहे. पुढे काय करायचे आहे? मेंढपाळ म्हणाला, आता प्रथम मी दूध उष्टे करीन, नंतर तुम्हाला ते प्यावे लागेल. पंडित म्हणाला, तू सर्व मर्यादा ओलांडत आहेस. तू ब्राह्मणाला उष्टे दूध देतोस. मेंढपाळ म्हणाला, तुम्हाला ते प्यावे लागेल तरच पारसमणी मिळेल. पंडित म्हणाला, मी उष्टे दूध पिण्यास तयार आहे. मेंढपाळ म्हणाला, ते संपले. आता मी माझ्यासमोर पडलेल्या मृत माणसाच्या कवटीतून दूध काढीन, ते उष्टे करीन, अगोदर कुत्र्याला ते चाटू देईन आणि नंतर ते तुला प्यायला देईन. मग तुला पारसमणी मिळेल. बघ पटतं का? नाहीतर तुम्ही निघा. पंडितने काळजीपूर्वक विचार केला आणि म्हणाला, हे खूप कठीण आहे, पण मी तयार आहे. मेंढपाळ म्हणाला, मला उत्तर सापडले आहे. हीच ती विहीर आहे, लोभ आणि वासनेची विहीर, ज्यामध्ये माणूस पडतो आणि कधीही बाहेर येत नाही. ज्याप्रमाणे तुम्ही पारसमणी मिळवण्यासाठी या लोभाच्या विहिरीत पडलात, आपण सर्वजण या सांसारिक भ्रमात इतके गुंतलो आहोत की आपण जीवनाचा उद्देश विसरलो आहोत आणि अधिकाधिक मिळवण्याच्या लोभात अडकलो आहोत. लोभ वासनेच्या विहिरीतून आपण कधीच बाहेर पडत नाही. रामकृष्ण हरी.